हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तसंच सुरू होणारं हे नवीन वर्ष 2026 तुम्हाला सर्वांना सुख समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जाओ. ही स्वामींचरणी प्रार्थना. तर माझी नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ना, ती पूजेपासूनच होणार आहे. आणि म्हणून सकाळी-सकाळी मी सगळं पूजेचं जे काही सामान आहे ते सगळं व्यवस्थित कालच भरपूर फुलं आणून ठेवली होती. आणि तुम्हाला वाटत असेल की इतकी फुलं ही काय करते? तर तुम्ही बघत असाल की पूजेमध्ये मला रोजची भरपूर फुलं लागतात आणि एकदम आणून ठेवते. मग ही फुलं आणली ना, तर मला 4-5 दिवस किंवा कधी-कधी 1 आठवडासुद्धा जातो. तर आता ह्या फुलांना ना असे छान बघा दांडे येतात. तर ते दांडे ह्याच्यासाठी ठेवत असतील कारण त्याच्यामुळे ना फुलं आणखीन दिवस म्हणजे भरपूर दिवस अशी फ्रेश राहतात छान. आणि त्यातल्या त्यात मला ही शेवंतीची ना पिवळी फुलं खूप आवडतात. ही इतकी फ्रेश दिसतात ना, म्हणजे जरी आज तुम्ही देवाला फूल वाहिलं, तरी दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही फूल उचलायला जाता ना, तेव्हाही ते तितकंच फ्रेश दिसतं. तर अशी ही फुलांची गंमत असते आणि थोडी मिक्स फुलं पण आणते. म्हणजे कधी आपल्याला वाटलं छान म्हणजे वारानुसार समजा सोमवार असेल तर पांढरी फुलं, मंगळवार असेल तर लाल फुलं, गुरुवार असेल तर पिवळी फुलं, शनिवार असेल तर ही जी तुम्हाला गुलाबी रंगाची फुलं दिसतात ही. तर किंवा कधी-कधी मग दोन्ही वेगवेगळ्या रंगाची अशी कॉम्बिनेशन करून असं आपल्याकडे अवेलेबल असतील जास्तीची, तर आपण हवं तसं छान-छान वेगवेगळ्या प्रकारे रंगसंगती करू शकतो. तर म्हणून फुलं अशी छान सेट करून ठेवली ना, आणून तशीच जर पिशवीत ठेवलीत ना, तर ती जास्त दिवस राहत नाहीत. ती एकामेकांमध्ये खराब होतात. तर म्हणून जी खराब झालेली असतील ती काढून टाकायची आणि फ्रेश फुलं सगळी एकत्र व्यवस्थित ठेवायची. म्हणजे ती आपल्याला पूजा करताना अगदी व्यवस्थित पटापट आपल्याला ठेवता येतात देवांकडे आणि आपल्याला माहितीही पडतं, की आपल्याकडे किती फुलं आहेत, काय आहे असं. तर बघा निर्माल्य एका ताईंनी विचारलं होतं, की "तू एवढी तुझी रोजची फुलं असतात, तर काय करतेस?" तर मला पण पहिले हा प्रश्न खूप म्हणजे वाटायचा, की खरंच एवढी फुलं, गजरे रोजचे येतात, तर काय करायचं? तर मी खतांच्या बाबतीतसुद्धा विचारपूस केली. बरंच काही-काही संशोधन केलं आणि तरी माझ्या हाती काहीच लागलं नाही. आणि मी हे सुद्धा सुरुवात केली होती, की रोजची फुलं काढायची, ती सुकवायची आणि मग खतासाठी करायचं. पण तेही काही होत नव्हतं, कारण रोज एवढं सगळं करत बसणं पॉसिबल होत नाही. तर म्हणून मग शेवटी मला एक ऑप्शन मिळाला, तो म्हणजे की आमच्याकडे सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा घेतला जातो. वेगवेगळा केला जातो आणि वेगवेगळा घेतला जातो. तर त्यामुळे जो ओला कचरा आहे ना, तो पर्टिक्युलरली खतं बनवण्यासाठीच वापरला जातो. पण त्यातही जे फुलांचं निर्माल्य आहे, ते मी वेगळंच ठेवते. म्हणजे त्याच्यासाठी अगदी वेगळा मी स्पेशल डबा ठेवलेला आहे. आपला जो रोजचा ओला कचरा असतो, त्याच्यामध्ये मी ही फुलं मिक्स करत नाही. तर त्यामुळे फायनली ती फुलं जी आहेत, म्हणजे निर्माल्य जे आहे, ते खतच्या प्रोसेसमध्येच जातं. तर त्यामुळे म्हणून मी त्याचं वेगळं काही करत नाही. कधीतरी मला असं वाटलं, की घरगुती काही बनवावं, तेव्हा मग ती फुलं मी वापरते. तर अशा प्रकारे माझ्या फुलांचा म्हणजे वापर केला जातो. तर आज संपूर्ण देवघर स्वच्छ करायचं आहे. म्हणून एकूण एक गोष्ट जी देवघरातली आहे ना, ती संपूर्ण स्वच्छ केली जाते. आणि बघा तुम्ही कधी-कधी फक्त देव स्वच्छ केले आणि बाकीच्या गोष्टी नाही केल्या, तर मग ते म्हणजे देवघर पूर्ण स्वच्छ केल्यासारखं वाटतच नाही. म्हणून काढलं तर सगळंच काढलं ना, तरच बरं वाटतं. तर आता मी काय करते, प्रत्येक देवांना आपण ज्या माळा घालतो, कधी-कधी काय होतं, की त्या माळा अलटी होतात. म्हणजे एका देवाची माळ दुसऱ्या देवांना घातली जाऊ शकते. तर म्हणून मी काय करते, प्रत्येक देवाचे एक-एक काही ना काही चिन्ह आहे. म्हणजे आता श्रीकृष्णांचा मुकुट आहे, अन्नपूर्णा देवीचं जे तांदळाची प्लेट आहे ती आहे, महालक्ष्मी आईच्या इथे हळदी-कुंकू ठेवलेलं आहे आणि कमळ आहे. तर असं जे काय आहे ना, तर ते त्या माळींसोबत ठेवते. म्हणजे मग जेव्हा घालणार ना, तेव्हा अगदी बरोबर परफेक्ट लक्षात राहतं. तर आज आहे ना स्वामींना खूप छान अंघोळ घालायची आहे. तर म्हणून मी जो टब दिसतो ना त्याच्यामध्ये छान गरम पाणी करून घेतलं आहे देवांसाठी. कारण आता वातावरण बाहेरचं जे आहे ते खूप थंड आहे. तर म्हणून स्वामींना छान गरम पाणी घेतलं आहे आणि थोडंसं साधं पाणी पण मिक्स करून घेते. तर ह्या स्वामींच्या मूर्तीवरती आहे ना मी जे दही म्हणजे आंबट असं काहीही घालत नाही. कारण त्यामुळे काय होतं ना, जे कलर वगैरे आहे मूर्तीचा तर त्याच्यावर रिॲक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीला जेव्हा फक्त स्थापना केली ना,
तेव्हाच मी पंचामृताचा अभिषेक केला. त्यानंतर मी अगदी साध्या पाण्याने मूर्ती स्वच्छ करून घेते. तर स्वामींना छान मी थोडंसं ना हँडवॉश जो आहे ना तो लावला. कारण कितीही नाही म्हटलं ना तरी धूळ बसते किंवा आपण जो धूप करतो, अगरबत्ती लावतो, तर त्याचं जे काळं असतं ना तर ते त्याच्यावर जमा होतं. तर म्हणून एकतर शॅम्पू लावा किंवा अगदी माईल्ड जो आपला हँडवॉश आहे ना, तो जरी लावला ना तरी अगदी मूर्ती छान स्वच्छ होते. आणि तुम्हाला खरंच सांगू की स्वामींना अशी अंघोळ घालताना ना एक वेगळंच समाधान आणि एक वेगळी शांती आणि एक वेगळाच आनंद, म्हणजे जितका त्यांना अंघोळ करायला आनंद होत असेल ना, तितकाच आनंद आपल्याला अंघोळ घालताना येतो. खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं आणि खूप चांगलं वाटतं की आता व्हिडिओद्वारे सुद्धा म्हणजे बरेच लोकं स्वामी सेवेमध्ये येत आहेत, स्वामी सेवा करत आहेत. तर ही पण आपल्या हातून एक वेगळी सेवा घडते स्वामींची. तर ते खूप बरं वाटतं आणि तुम्ही पण असंच स्वामी सेवेमध्ये राहा, स्वामी सेवा करत राहा. आणि स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर स्वामी सेवा म्हणजे तुमचं आचरण, तुम्ही इतरांशी कसं वागताय हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. आणि फक्त आपण रोज उठून आपल्या देवांची पूजा करू आणि मग इतरांशी आपण कसंही वागू, तर ती स्वामी सेवा होत नाही. जेव्हा आपण अध्यात्मामध्ये येतो, जेव्हा आपण सेवेमध्ये येतो, तर नकळत आपल्यामध्ये सुद्धा ते बदल घडत जाणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच आपण स्वतःला म्हणजे ओळखणं किंवा स्वतःमध्ये काय आपण कसं वागतोय, चांगलं वागतोय, चुकीचं वागतोय, वाईट वागतोय, तर हे सुद्धा आपण पडताळून बघितलं पाहिजे. आणि त्यानुसार आपल्यामध्ये आपण बदल घडवत राहिले पाहिजे. जेव्हा आपण सेवेमध्ये येतो, जेव्हा आपण नित्यनेमाने आपण पूजा अर्चा करतो, स्वामींसमोर हात जोडतो, तुम्हाला सांगू कळत नकळत आपल्यामध्ये इतके सारे बदल घडत जातात ना, की ते आपल्याला स्वतःला सुद्धा समजत नाहीत. म्हणजे तुमचं मन शांत व्हायला सुरुवात होते. तुम्ही तुमच्यामध्ये जी चिडचिड होत असते, ती चिडचिड कमी होत जाते. म्हणजे बरेच बदल आपल्यामध्ये घडायला लागतात. चांगल्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. समोरचा व्यक्ती जरी चुकीचा वागत असेल, तरी त्या व्यक्तीमध्ये चांगलं काय आहे, हे आपण बघायला सुरुवात करतो. पशुपक्षी आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम निर्माण व्हायला सुरुवात होते. तसंच निसर्गाकडे बघण्याचा जो एकंदर दृष्टिकोन आहे ना, तोच आपला बदलत जातो. पूर्वी मी कशी होती आणि आता मी कशी आहे किंवा कशी झाली आहे, तर हे ना आपल्याला सेवेमध्ये आल्यानंतरच समजायला सुरुवात होते. तर स्वामींची नित्यसेवा कशी करायची, नित्यसेवेमध्ये काय काय गोष्टी करायच्या, तर ह्याचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, स्वामीचरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं, हे सर्व व्हिडिओ चॅनलवरती आहेत. तर ते तुम्ही नक्की आवर्जून बघा, तुम्हाला सगळी माहिती त्यामध्ये मिळेल. आणि मी तर म्हणेन की खूप सेवांच्या मागे जाण्यापेक्षा ना तुम्ही रोजच्या रोज नित्यनेमाने नित्यसेवा हे नावच असं आहे की रोजच्या रोज आपल्या हातून सेवा झाली पाहिजे. म्हणून स्वामींचे अगदी एक माळ जप तुम्ही करा आणि स्वामींचे स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय आहेत ना 3 अध्याय, ते 3 अध्याय तुम्ही फक्त रोज वाचा. बघा आपोआप मी म्हणेन की जे बदल घडायचेत आपल्यामध्ये ते आपोआप घडायला सुरुवात होते. जे जे आज अगदी मनापासून आणि चांगल्या मनाने सेवा करतायत, तर त्यांना स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी प्रत्येक म्हणजे गोष्टीमध्ये ना आपल्या 10 पावलं मी सांगते की पुढेच असतात. कारण जे तुमच्या मनात आहे ना, ते त्यांना तुमच्यासुद्धा आधी समजून जातं आणि तुमच्या तोंडातून ते बाहेर पडण्याच्या आधीच ती गोष्ट तुमच्या समोर हजर असते. असे कितीतरी अनुभव मी ह्या 1-2 वर्षामध्ये घेतलेत. आणि खरं सांगते की स्वामींसोबत आहे ना एक वेगळीच आत्मीयता आणि एक वेगळंच प्रेम, एक वेगळीच आपुलकी, एक वेगळाच भाव हा मला नेहमी त्यांच्यामध्ये दिसतो. की आईची जी माया आहे ना, ती मला त्यांच्यामध्ये दिसते. की एक आईच असते की जी आपल्या मुलाचं म्हणजे मूल न बोलतासुद्धा माझ्या मुलाच्या मनात काय चाललं आहे किंवा त्याला काय वाटतंय, तो आनंदी आहे का, दुःखी आहे का, हे सगळं एक आईच समजू शकते. आणि तेच भाव मला नेहमी स्वामींमध्ये दिसतात. यासाठी ना स्वामींना मी नेहमी अगदी मनाच्या कोपऱ्यातून, तळातून नेहमी स्वामींना धन्यवाद देत असते. आणि खरंच आहे की आपण स्वामी सेवेत येतो आहे, स्वामी आपल्याकडून सेवा करून घेत आहेत,
तर हे आपलं खूप मोठं नशीब म्हणावं लागेल, आपलं खूप मोठं भाग्य म्हणावं लागेल. तेव्हाच आपल्या हातून इतक्या साऱ्या गोष्टी घडत आहेत. तर चला, अशा प्रकारे बघा, माझ्या मनातले भाव मी व्यक्त केले तुमच्यासमोर, की खरंच मी स्वामींमध्ये काय बघते आणि माझ्या माझ्या मते स्वामी सेवा म्हणजे काय आहे, तर हे मी तुम्हाला आज सांगितलं. इतर वेळी पूजा कशी करायची, काय करायचं हे आपण नेहमीच सांगत असतो. पण खरंच ती पूजा करताना तुमच्या मनात काय भाव येतात, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. देव नेहमी मला काय देईल यासाठी पूजा न करता, देवाने आज मला जे काहीही दिलेलं आहे, तर त्यासाठी मी नेहमी त्याच्यासोबत कृतज्ञ राहीन. नेहमी त्यांना आभार व्यक्त करेन आणि नेहमी त्यांच्याबद्दल जे माझ्या मनातलं प्रेम आहे ना, ते अशा पद्धतीने मी व्यक्त करेन. तर हीच माझी स्वामी सेवा आहे आणि हीच माझी नित्य सेवा आहे. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ. तर आज देवघरातल्या पूजेसाठी मी काय केलं, की जे आधीचे वस्त्र माझ्याकडे आहेत ना, तर ते वस्त्र नवीन आता घेतलेत. म्हणजे पण हे वस्त्र व्यवस्थित बसत नाहीत, कारण हे थोडेसे असे कडक असतात. जे मी शिवून घेतलेले वस्त्र आहेत ना, ते अगदी परफेक्ट बसतात, कारण त्याचा जो कपडा आहे तो अगदी मऊसूत आहे. पण माझ्या मनात एकदा ठरलं, की हे वस्त्र घालायचं तर हेच वस्त्र घालायचं आहे. तर म्हणून मी त्याला बिचाऱ्याला अगदी चापून चोपून त्याला बसवण्याचा प्रयत्न करत होते. आणि बऱ्याचदा करूनही ते व्यवस्थित बसत नव्हतं. पण तरी मनात विचार चाललेला, काय करू, बदलू का? तर तरीही नाहीच. तरी मी तेच वस्त्र पुन्हा उलटं-सुलटं करून बघा, पुन्हा घालण्याचा प्रयत्न करते आणि फायनली मी तेच वस्त्र देवघरात घातलं. तर अशा बऱ्याच गोष्टी घडतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, की पूजा करताना असं होत नाही, की एकदा एक ठरवलं आणि मग तेच घातलं किंवा तेच केलं, असं होत नाही. बऱ्याच गोष्टी आपण चेंज करत राहतो आणि त्यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो. तर असो, पण तीच खरी गंमत असते त्या गोष्टीची. तर सुरुवात बाप्पापासून केली आहे. ही बाप्पांची जी मूर्ती आहे ना, ती खूप जुनी आहे. म्हणजे अगदी मी सुरुवातीला जो माझं मार्बलचं मंदिर घेतलं होतं, तर सुरुवातीला मला एवढी पूजेची वगैरे माहिती नव्हती. तर त्यामुळे माझी इच्छा होती, की मंदिरात एकच अशी छान मूर्ती असावी, मोठी मूर्ती असावी. तर म्हणून मी तेव्हा शोधत होते आणि तिथेच त्याच वेळी मला तिथे ही बाप्पाची मूर्ती दिसली होती आणि बघता क्षणी मला बाप्पाची मूर्ती खूप आवडली होती. तर म्हणून ती मूर्ती बाप्पाची माझ्याकडे आहे आणि मी खरंच सांगते, की मला अजिबात मन होत नाही, की मी ती मूर्ती विसर्जित करू किंवा कुठे ठेवून येऊ किंवा कोणाला देऊ. तर म्हणून जे पण काही त्याचे गुणदोष जे पण काही लागतील, तर त्या सगळ्यांसाठी माझी तयारी आहे आणि म्हणून मी ती बाप्पाची मूर्ती हलवत नाही. कारण बरेच जण विचारतात, की "तू 2 बाप्पांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेस." तर बघा, ह्या मूर्तीवरती ना इतर वेळी अभिषेक करता येत नाही. तर अभिषेकासाठी किंवा एखाद्या दुसऱ्या पूजांसाठी आपल्याला छोटी मूर्तीच ठेवावी लागते आणि म्हणून मी ती दुसरी जी पितळेची मूर्ती आहे ना बाप्पांची, ती ठेवलेली आहे. तर बाकी कुठलीही मूर्ती मी 2-2 अशा ठेवलेल्या नाही आहेत. सगळ्या सिंगलच मूर्त्या आहेत आणि जसं-जसं आता हे देवपूजा करत जाते ना, तसं-तसा हा अनुभव आता येत जातो आहे, की खरंच खूप साऱ्या मूर्त्या तुम्ही देवांच्या ठेवू नका. कारण जितकं आपण वाढवणार ना, तितकं आपल्याला ते पेलवलं पण पाहिजे. म्हणजे आपल्याकडून रोजच्या रोज त्या देवांची देवपूजा तेवढी झाली पाहिजे, करता आली पाहिजे. तर म्हणून तुम्ही अगदी पंचायतन तुम्ही ठेवा, म्हणजे जे 5 देव आपल्याला लागतात देवपूजेसाठी ते ठेवा आणि त्यांची नित्यनेमाने रोजच्या रोज देवपूजा करा. तर आत्ताचं जे हे वर्ष सुरू झालं आहे ना 2026, तर ह्या वर्षी मी जसं म्हटलं तुम्हाला लाईव्हमध्ये असतील, तर लाईव्हमध्ये मी जसं म्हटलं, की माझा ह्यावेळी संकल्प हाच असेल, की जितकं आणखीन चांगलं काही दुसऱ्यांसाठी मला करता येईल, तर ते मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडे जी काही पॉझिटिव्हिटी आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. स्वामी सेवा जी आहे, ती आणखीन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की व्हिडिओ जितके आणखीन जास्त तुमच्यापर्यंत पोहोचतील, तेवढे जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.
देवांना ना खरंच आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. कारण प्रत्येकची गोष्ट आहे ना ती त्यांनीच बनवलेली आहे. या सृष्टीचे करता, करविता तेच आहेत. तर त्यांना आपल्याकडून काय अपेक्षा असणार आणि आपण इतके म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा मोठे आहोत का, की आपण त्यांना काही देऊ शकतो? तर अजिबात नाही. तर म्हणून देवांना आपण जे देऊ शकतो ना, ते म्हणजे प्रेम आणि भक्ती. तर आणि देवालासुद्धा तीच अपेक्षा आहे. देवसुद्धा ह्या भक्तीचाच भुकेलेला आहे. तर तुम्ही कुठलीही गोष्ट जितक्या प्रेमाने तुम्ही देवासाठी कराल ना, ती नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. तर आज संपूर्ण देवघरामध्ये ना ह्याच प्रकारचं वस्त्र म्हणजे हे मोरपिसाचं जे बाजूला डिझाईन आहे ना त्याच प्रकारचं वस्त्र ठेवलं आहे. तर म्हणून म्हटलं चला इथे सुद्धा इथे मी जो हा तुपाचा दिवा लावते तर म्हटलं ह्या दिव्याच्या खालीसुद्धा आज तेच वस्त्र अंथरूया. म्हणजे संपूर्ण जी देवपूजा आहे ना ती एकत्र अशी सुंदर दिसून येते. आणि बघा हा तुपाचा दिवा मी इथे लावला आहे. आपल्या देवघरामध्ये ना एक तुपाचा दिवा म्हणजे नेहमी सकाळी आणि संध्याकाळी प्रज्वलित केलेलाच पाहिजे. आणि देवपूजेसाठी तुम्ही तिळाचं तेल वापरत जा. जेवढं तिळाचं तेल आपल्या घरामध्ये जळतं आणि जेवढं तूप आपल्या घरामध्ये जळत असतं ना, तर तेवढंच आपल्या घरामध्ये ज्या सात्विक आणि पॉझिटिव्ह ज्या आपण म्हणतो ना लहरी, त्यांचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत असतो. आणि फायनली आता देवपूजा होत आली आहे माझी. आणि बघा हा पुन्हा एकदा तसंच एक छोटं हे वस्त्र आहे ते मी इथे समोर ठेवते. आणि ही जी पट्टी मी बनवली होती ना, तर ही बऱ्याच ताईंनी बनवली आणि खूप छान बनवली सगळ्यांनी. मला Instagramवरती बऱ्याच जणांनी फोटो पाठवले होते. तर खूप चांगलं वाटतं, की आपण एखादी गोष्ट करतो आहे आणि समोरचासुद्धा ती गोष्ट त्याचं अनुकरण करतो आहे. तर मी फक्त ज्या वस्तू सजवते, करते ह्याचंच अनुकरण नका करू. तर जी देवपूजा पण मी करण्याचा प्रयत्न करते किंवा जो भाव देवांप्रती मी व्यक्त करते, तर तो भावसुद्धा त्याचंसुद्धा तुम्ही अनुकरण करा. बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि हे जे वर्ष आहे ना, या वर्षामध्ये आपण आणखीन जास्त सेवा आपली वाढवू, आणखीन जास्त स्वामी सेवा करू आणि आणखीन जास्त देवांबद्दल प्रेम व्यक्त करू. अशी आजची नवीन वर्षाची देवपूजा खूप छान, खूप सुंदर आणि खूप मस्त झालेली आहे. आणि दिवसाची जी सुरुवात आहे ना ती खूप छान झाली. आजचा दिवस खूप छान गेला. तर हे जे नवीन वर्ष आहे तर तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचं, आरोग्याचं, सुख समाधानाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं ही स्वामींकडे प्रार्थना. आणि जसं म्हटलं की सगळे आपण काही ना काही नवीन वर्षाला विचार करतोच, की काहीतरी नवीन करायचं किंवा एक संकल्प करायचा, नवीन रेझोल्युशन्स करायचे. तर बघा कुठलीही गोष्ट आपल्याला म्हणजे त्याची सवय लागणं पहिले महत्त्वाचं असतं. पहिले तर ठरवलं, त्यानंतर ते कंटिन्यू ठेवणं. म्हणजे जवळपास कुठल्याही गोष्टीची आपल्याला सवय लागण्यासाठी ती गोष्ट
21 दिवस आपण जर सलग ती करत राहिलो तर ती आपल्या अंगवळणी पडते. म्हणजे आपोआपच मग ती नाही केली ना, मग आपल्याला कुठेतरी असं होतं, अरे आज हे नाही केलं, अरे आज ते नाही केलं, असं होतं. तर म्हणून सवय लागण्यासाठी, त्याची कंटिन्युटी ठेवण्यासाठी सुरुवातीला थोडी मेहनत आपल्याला घ्यावीच लागते. आपल्याला जो थोडा आळस येतो ना, तो बाजूला ठेवावा लागतो. तर बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. तर नक्कीच सर्वांनी ते करण्याचा प्रयत्न करा. तसंच आपला जो निसर्ग आहे, त्या निसर्गाला छान ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. तर त्याच्यासाठी मी काय करू शकते, त्याबद्दल थोडासा आपण विचार केला पाहिजे. कारण सध्या जे वातावरण जे खराब होतं आहे, ते निसर्गाच्या हानीमुळेच जास्तीत जास्त वातावरण खराब होते. त्यामुळे निसर्गासाठी काय मी कॉन्ट्रीब्यूट करू शकते, त्याचा आपण विचार केला पाहिजे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत, छान आहेत. मी पण प्रयत्न करेन की आता माझे व्हिडिओ थोडेसे कन्सिस्टन्सी थोडीशी व्हिडिओची वाढवेन. आणखीन काय काय चांगलं मी तुमच्यासोबत मला शेअर करता येईल ते मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर असंच तुमचं प्रेम, आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असं कायम असू द्या. आणि तुम्ही पण काय काय विचार केलेला आहे या वर्षामध्ये, काय काय करायचं आहे, तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पण आवडेल ऐकायला तुमच्या सगळ्यांचे काय काय संकल्प आहेत किंवा काय काय विचार केला आहे कोणी कोणी, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.